मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या विकासाभिमुख नेतृत्वाला ग्रहण लावण्याचा प्रयत्न, विघ्नसंतोषी लोकांना काही सत्ताधारी मंडळींचीही अनावधानाने साथ। केशव उपाध्यांचा रोख नेमका कुणाकडे, चर्चा नवधाण। संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ तटकरे अमित शहांना भेटले। तटकरेंनी अमित शहांसोबत नेमका कोणत्या विषयावर संवाद साधला याची चर्चा सुरू। येत्या काळात तटकरे भाजपमधून खासदारकी लढवणार। तटकरे राष्ट्रवादीतला गट सोबत घेऊन जातील। अमित शहा आणि तटकरेंच्या भेटीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया। वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवारांच्या घरावर ईडीची धाड। अनधिकृत इमारत प्रकरणात अनिल पवारांच्या घरासह 12 ठिकाणी छापेमारी। केंद्रीय गृहमंत्री आज 12 वाजता संसदेत ऑपरेशन सिंदूरवर बोलणार। पंतप्रधान मोदींसह राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अखिलेश यादवही सायंकाळी चर्चेत सहभागी होणार। गणेशोत्सवात उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाणार। सूत्रांची माहिती, 27 किंवा 28 ऑगस्टला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाण्याची शक्यता। मुंबईतले कबूतरखाने बंद करावे लागतील, दुसरा पर्याय नाही। कबूतरखान्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका। मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती। काँग्रेसचे सुरेश वरपुडकर आज भाजपात प्रवेश करणार। दुपारी 3 वाजता रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा। कैलास गोरंट्याल यांचे प्रवेश पुढे ढकलला। पहलगामचे आतंकवादी मारले अशी घोषणा सेना जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आम्हाला लबाड सरकारवर विश्वास नाही। ऑपरेशन महादेववरून वडेट्टीवारांची टीका। पुण्यातील खडकवासला धरणातील विसर्गात वाढ। एकतानगरमधील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नाशिकमधील गोदाघाटावर पाण्याची पातळी वाढली। प्रवाह वाढलेला असतानाही भाविकांचा धोकादायक प्रवास। भाविकांनी पाण्याजवळ न जाण्याच्या सूचना। उजनी आणि वीर धरणातून विसर्ग सुरू। पंढरपुरात चंद्रभागा नदीतील पुंडलिक मंदिरासह लहान मोठी मंदिरं पाण्याखाली। भीमा नदीतील पाणी दुपारपर्यंत पंढरपुरात येण्याची शक्यता। रत्नागिरीजवळ मुंबई गोवा महामार्गावर गॅस टँकर पलटी। अनेक तासांपासून महामार्गावरची वाहतूक अद्यापही ठप्प। महामार्गावर अवजड वाहनांच्या लांबच रांगा। धाराशिवमध्ये 10,000मध्ये आईनेच बाळाला विकल्याचा प्रकार। मुलाच्या आईसह 7 जणांवर मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। संजय राऊतांच्या मानहानी प्रकरणी नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द। माझगाव दंडाधिकारी न्यायालयात आज नितेश राणे हजर राहून बाजू मांडणार। करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंविरोधात दाखल केलेल्या तक्रारीबाबत आज परळी न्यायालयात सुनावणी। निवडणूक शपथपत्रात पत्नी आणि संपत्तीबाबतचा उल्लेख टाळल्याचा दावा। रोहित पवार आज महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना भेटणार। दुपारी 4 वाजता रोहित पवार महादेव मुंडेंच्या परळी निवासस्थानी जाणार। महामंडळांवरील नियुक्त्यांना निवडणुकीनंतरच मुहूर्त। स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत जिंकणाऱ्यांना महामंडळ मिळणार। बावनकुळेंकडून वर्ध्यातील मेळाव्यात स्पष्ट। राज्य सरकारकडून ॲप आधारित प्रवासी सेवा सुरू करण्याचा विचार। प्रवासी वाहतूक सेवेला जय महाराष्ट्र, महाराईड, महायात्रा, महागो यापैकी एक नाव देण्यात येणार। नियमावली अंतिम टप्प्यात असल्याची सरनाईकांची माहिती। महाराष्ट्रातील गोदावरी, तापी, कृष्णेसह पंचगंगा, मुळा, मुठा आणि नाग नद्यांच्या संवर्धनासाठी 3,110 कोटींच्या निधीला मंजुरी। जलशक्ती खात्याचे राज्यमंत्री राजभूषण चौधरींची माहिती। सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी समाज माध्यमांवर वक्तव्य होण्याबाबत आचारसंहिता लागू। शासनाच्या धोरणांवर टीका केल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार। बनावट शालार्थ आयडी आणि बोगस शिक्षक नियुक्ती प्रकरणात नागपूर पोलिसांच्या एसआयटीची कक्षा वाढली। नागपूर पोलिसांची एसआयटी आता राज्यभरातील घोटाळ्याचा तपास करणार। महाराष्ट्राची लेक दिव्या देशमुख ठरली बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेती। नागपूरच्या कन्येनं जॉर्जियातील महिला वर्ल्ड कप पटकावला। मुख्यमंत्री फडणवीसांकडूनही अभिनंदन। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।